नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. हे स्पेशल गेस्ट असे आहेत की जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत. बरं, एकदा नाही दोनदा ते डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. तुम्ही अर्थात ओळखलं असेल. आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहे, शिवसेनेचे नेते देखील आता ते आहेत. आणि डबल फॉर्च्युनर, थार अशा मोठ्या प्राइजेस देणारे म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जातं. त्यांची प्रचंड सांगलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्ती आणि बैलगाडा शर्यत या मेगा बैलगाडा शर्यती त्यांनी घेतल्यामुळे त्यांची क्रेज वाढलेली आहे. असे चंद्रहार पाटील आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. जसं मी म्हटलं की पहिल्यांदाच आम्ही असं ऐकलं की अशा पद्धतीनं फॉर्च्युनर, थार आणि डबल फॉर्च्युनर, म्हणजे डबल केसरी होऊन डबल फॉर्च्युनर काय नाही. त्याच्या पाठीमागचे कारण आहेत की आज देत असताना किंवा आज प्रसारमाध्यम असतील किंवा सर्वांच्यामध्ये की दिसताना डबल फॉर्च्युनर, डबल थार दिसते, 7 ट्रॅक्टर आहेत, 150 टू व्हीलर आहेत. म्हणजे दिसताना बक्षिसं मोठे दिसत आहेत. पण ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जेवढी बक्षिसं मोठी असतील तेवढे बैलांना तेवढ्या मोठ्या किमती मिळत आहेत, म्हणजे खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये. आणि तेवढा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. म्हणजे आज मी माझ्या स्पर्धेचं, म्हणजे आमच्या ज्या स्पर्धा झाल्या श्रीनाथ केसरी, त्याचं जर उदाहरण द्यायला गेलं तर आज श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे. बरं, म्हणजे हा थेट डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा मिळतो आहे. समोर दिसताना फॉर्च्युनर, थार दिसते. काल आमचे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी येणारं मैदान BMWचं असेल म्हणून असं जाहीर केलं. येणाऱ्या काळामध्ये प्रो लीग ही घेतली जाईल बैलगाडी स्पर्धेची. म्हणजे आजपर्यंत कधी या गोष्टी घडलेल्या नाहीत. पण खरं शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तर बैलगाडी शर्यत, बैल गाय असेल प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये बघायला मिळतं. पण आज अशी अवस्था झालेली आहे की अवजारांमुळं जी ट्रॅक्टर असतील किंवा शेतीची जी अवजार आता निघेल त्यामुळं गाय बैल सांभाळण्याकडं शेतकऱ्यांना थोडं परवडणे झालं आहे. पण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की आज त्या माध्यमातून आपण गोवंश संवर्धन किंवा गाय आणि बैलांचं संगोपन करू शकतो.